नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही थंबनेल पाहिलंच आहे. थंबनेलमध्ये आपण सांगितलेलं आहे की आरोग्य सेवकचे जे सेवा प्रवेश नियम आहेत तर ते फायनल झालेले आहेत. तर काल आपल्याला याचं PDF भेटलेलं आहे. तर पदनिहाय आवश्यक जे शैक्षणिक अर्हता आहे त्यामध्ये ह्या माहिती सर्व आपण पाहणार आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला कमेंट येत होते आणि मेसेज पण येत होते व्हॉट्सअपला की सर, जे आरोग्य सेवक आहे, आरोग्य सेवकसाठी जे क्वालिफिकेशन लागतं ते क्वालिफिकेशन काय आहे, असं त्या ठिकाणी बरेच आपण पाहिलं होतं कमेंट जे आणि कॉल पण बरेच ज्यामध्ये आले होते की आरोग्य सेवकच्या क्वालिफिकेशन संदर्भामध्ये. तर खूप महत्त्वाची ही माहिती असणार आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटून जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि जे कोणी याची तयारी करत आहेत त्यांना पण शेअर करा. तर व्हिडिओ चला स्टार्ट करूया. तर टायटल पाहिला असेल, 7वा पॉईंट आहे, डिटेल PDF पण आहे आपल्याकडं. त्यामधला महत्त्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी घेतोय. पदनिहाय आवश्यक जे आहे शैक्षणिक अर्हता, ज्यामध्ये 7.1 सरळ सेवेने भरावयाच्या पदांची शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे आहे. तर पहिला पॉईंट यामध्ये एक जे आहे आरोग्यसेवक पुरुष 40%, ठीक आहे. आरोग्यसेवक पुरुष 40%, ज्यामध्ये शैक्षणिक अर्हता व अनुभव काय लागतो, खूप महत्त्वाचं आहे. तर व्यवस्थित पाहून घ्या. जर समजत नसेल तर परत एकदा पहा. अन्यथा तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट किंवा मेसेज व्हॉट्सअपला करू शकता, ठीक आहे. तर की विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. सर्वात पहिलं तुमचं 12वी होणं गरजेचं आहे, ठीक आहे. 12वी कशामध्ये होणं गरजेचं आहे, जे की हे सायन्समध्ये, ठीक आहे. या ठिकाणी विज्ञान म्हणलेलं आहे म्हणजे ही सायन्स या ठिकाणी विचारणार, ठीक आहे. 12वी सायन्स तुमचं असलं पाहिजे. त्यानंतर ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा म्हणजेच जो याचा कोर्स आहे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे MPWचा 12 महिन्याचा जर कोर्स केला तर मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर जे कोणते विद्यार्थी MPWचा 12 महिन्याचा कोर्स पूर्ण केला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर 3 संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे. आता याचे तुम्हाला व्यवस्थित सांगतो. पहिला पॉईंट म्हणजे तुम्ही 12वी सायन्स असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. एकाच पॉईंटवर तुम्ही क्लिअर या ठिकाणी तुम्हाला सांगून टाकतो. 12वी सायन्स केले आहे तुम्ही इलिजिबल झाले. त्यामध्ये दुसरा पॉईंट काय सांगतोय, MPWचं जे कोर्स आहे 12 महिन्याचं, हे कोर्स जे असतं, या कोर्समध्ये जर तुम्ही केलं नसेल तर हे कोर्स तुम्हाला जेव्हा तुम्ही नोकरीवर लागाल फ्युचरमध्ये, ठीक आहे, लागली तर चांगलीच गोष्ट, लागाल तर तेव्हा तुम्हाला 3 टप्प्यामध्ये हे जे आहे हे कोर्स पूर्ण करावं लागेल. हे जे कसं असतं यामध्ये तुम्हाला एक सांगतो, माझे काही नोट्स पण आहेत ज्यामध्ये MPWचे आहेत, त्यांचं जे ट्रेनिंग कसं आहे झालेलं आहे मी ते सांगतो तुम्हाला. कारण मी CHO होतो काही DMRला लागण्या अगोदर, त्यामुळं मला CHO असताना काही MPWचे वगैरे सोबत कर्मचारी होते जे PSCला वगैरे काही. तर त्यांचं जर सांगायला गेलं तर MPW जेव्हा ते लागले होते तेव्हा त्यांच्याकडे बऱ्याच जणांकडे हे जे आहे एलिजिबल क्रायटेरिया जो असतो यामध्ये हा ट्रेनिंगचा जो आहे 12 महिन्याचा कोर्स हा त्यांचा झालेला नव्हता. मग त्यांना काय करण्यात आलं होतं की हे जे आहे जेव्हा तुम्ही लागल्यानंतर सिनियरिटीनुसार जे आहे त्यांना जे हे वर्षाला ही यादी येते, या यादीमध्ये जे आहे त्यांचं नाव येतं. मग तेव्हा त्यांना काय करायचं असते, जे की ट्रेनिंग सेंटर आहे, जे कुठलं तुमचं रिजनल असेल, कोणत्या डिस्ट्रिक्ट लेवलचं कोणतं पण असेल, जे MPWचं ट्रेनिंग होतं, तर त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये 12 महिन्याचा कोर्स त्यांना त्या ठिकाणी राहून व्यवस्थित क्लासेस वगैरे करून ते पूर्ण कंप्लीट करावं लागतं. तर हा त्याचा महत्त्वाचा पॉईंट होता, ठीक आहे. जर तुम्ही लागले तर तुम्हाला हे नंतर करावं लागेल. त्यामध्ये 3 जे दिलेलं आहे संधीत, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर फर्स्ट टाईम फेल झाले तरी तुम्ही सेकंड अटेम्प्ट करू शकता, सेकंड अटेम्प्ट फेल झाले थर्ड करू शकता. जर तिन्ही अटेम्प्ट फेल झाले तर मग तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. तर हे झालं खूप महत्त्वाचा. आरोग्य सेवक पुरुष 40% जे आहे त्यांचा हा शैक्षणिक अर्हता व अनुभव, ठीक आहे. हा पॉईंट सर्वांना समजला असेल तर चांगली गोष्ट आहे. 12वी सायन्स असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. नंतर लागल्यानंतर जे आहे ट्रेनिंग तुम्हाला ते पाठवून देतील.
त्यानंतर पुढचा पॉईंट जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुष जे आहे 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, ठीक आहे, जे की मलेरिया प्रशिक्षणमध्ये वगैरे येतात, मलेरियामधले डिपार्टमेंटचे. तर या ठिकाणी पहा यांना काय विचारलेलं आहे, विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार, म्हणजे या ठिकाणी परत जे आहे त्यांचं 12वी सायन्समध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसाचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. या ठिकाणी पहा ज्यांचं हे 90 दिवसाचं म्हणजे 3 महिन्याचं मलेरियाचं ट्रेनिंग झालेलं आहे त्यांना या ठिकाणी सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे, ते एक महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर दिवसाचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा 12 महिन्याचा जो मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांना सदर प्रशिक्षण जे आहे नियुक्तीत नंतर 3 संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. म्हणजेच सेम ॲज नॉर्मल आरोग्यसेवक जे आहे त्यामध्ये आणि जे हंगामी फवारणीमधले आहेत मलेरियावाले त्यांना पण आहे. तर सेम क्रायटेरिया असणार आहे, फक्त या ठिकाणी 3 महिन्याचं जे मलेरियाची ट्रेनिंग केलेले आहेत त्यांना जास्त प्रायोरिटी देण्यात येईल, कारण त्याने ते ट्रेनिंगचं केलेलं आहे कोर्स 3 महिन्यासाठीचं. त्यानंतर पुढचं पाहूया, पहा आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला, ठीक आहे, जे आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला आहेत त्यांच्यासाठी पहा कोणता आहे, तर पहा ज्यांचं आहारता प्राप्त सहाय्यकारी प्रसेविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील तेच लोक, म्हणजे जे ANMचे आहेत ANMसाठीचं सांगतोय मी. तर पहा या ठिकाणी प्रसेविका म्हणजे ANMसाठी असते. पहा या ठिकाणी ज्यांचं आहारता प्राप्त म्हणजे ज्यांचं रजिस्टर्ड कॉलेज जे आहेत व्यवस्थित त्या कॉलेजमध्ये ANM झालेलं असेल आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल किंवा विदर्भातलं जे काय आहे नोंदणी झालेली असेल तर त्या नोंदणीचे आणि जे कोणी इलिजिबल आहेत त्यांच्यासाठी हे क्रायटेरिया दिलेला आहे. अनुभव वगैरे काहीच नाही आहे, ही एक त्यांच्यासाठी चांगली बाब आहे. फक्त तुमचं नर्सिंग झालेलं पाहिजे आणि नर्सिंगसोबत तुमचं जे आहे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, ही एकच नर्सिंगमध्ये अट ठेवलेली आहे. त्यानंतर पुढचं आहे फार्मसीवाल्यांसाठी. फार्मसीचं पहा औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषधशाळा अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार, B.Pharmacy आणि D.Pharmacyचे विद्यार्थी ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे हे सर्व अर्ज करू शकतात. यांच्यासाठी पण सिंपल आहे, काहीच कॉम्प्लेक्स अडचण नाही आहे, सेम ठेवलेलं आहे. त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक आहे, जे की आपल्या या नर्सिंगच्या विभागामध्ये किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये येत नाही. तर पहा त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता पण आहे आणि कनिष्ठ अभियंता विद्युत पण आहे. तर अशा प्रकारचे हे जे आहेत जिल्हा परिषदचे आहेत, लक्षात असू द्या, हे जे आहेत जिल्हा परिषदचे अधिनियम आहेत, खूप महत्त्वाचं लक्षात असू द्या. झेडपी अंतर्गत जे भरले जाणार आहेत त्यांच्यासाठी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असे अपडेट जे आहेत सर्व आपण चॅनलवर डेली टाकण्याचा प्रयत्न करत असतो विद्यार्थी मित्रांनो. खूप महत्त्वाचा अपडेट आहे, कारण खूप विद्यार्थी होते, स्टुडंट आहेत जे स्टडी करत आहेत, स्टडीसोबत ते विचारत होते की सर याचे जे आहेत सेवा प्रवेश नियम सांगा, सेवा प्रवेश नियम सांगा. तर हे सेवा प्रवेश नियम जे आलेले आहेत, ठीक आहे. तर तयारी जोमातला चालू द्या. हे तुमचं नंबरच चांगला जर असेल, अभ्यास चांगला असेल तर नंबर चांगला नक्कीच येईल आणि ज्यामध्ये तुम्ही लागलात तर तुमच्यासाठी चांगलंच खूप होऊन जाईल, ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो, पाहूया पुढचा नंतर अपडेट. तोपर्यंत जे काही अपडेट असतील ते व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्रामवर पाहत राहा. PDF त्या ठिकाणी अपलोड करत असतो.